राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर आता चर्चा होणार असल्याचं समजतंय। 6वा वित्त आयोग स्थापनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल। राज्यातील रोपवेच्या कामासाठी जागांबाबतही निर्णयाची शक्यता आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत सुद्धा निर्णयाची शक्यता आहे। आज दुपारी 12 वाजता ही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीत नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते, कोणते महत्त्वाचे निर्णय या बैठकीच्या माध्यमातून घेतले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, ही महत्त्वाची बैठक आहे, कधी नेमकी या बैठकीला सुरुवात होईल आणि काय काय मुद्दे या बैठकीच्या माध्यमातून समोर येऊ शकतात? दर आठवड्याला ज्या पद्धतीने नियमित मंत्रिमंडळाची बैठक होते तीच मंत्रिमंडळाची बैठक आज 12 वाजता ही मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात आधी तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो 100 दिवसांचा प्लॅन नव्या सरकारला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, त्याच्यानुसार प्रत्येक मंत्र्याकडनं त्याबाबतचं ब्रीफिंग घेतलं जाईल। ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं आहे त्या प्लॅनिंगनुसार काम होतं आहे का हे महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना असं इतर योजनांच्या बाबतीतली माहिती दिली जाईल। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन आहे ती काही धनंजय मुंडे हे गेल्या कॅबिनेटला त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत असं स्पष्टीकरण त्यांच्याकडनं दिलं होतं। मात्र आजच्या बैठकीला ते येणार का? कारण गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे वादाच्या चक्रात अडकलेले आहेत। त्यांचा राजीनामा मागितला जातोय, त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत। ते कृषी मंत्री असताना केलेल्या खतांच्या खरेदीबाबतचा सुद्धा आरोप अंजली दमाने यांनी केलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे येणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यासोबतच प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कॅबिनेटच्या अर्धा तास आधी होईल। एकनाथ शिंदे या बैठकीमध्ये त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि कॅबिनेटच्या मधल्या निर्णय कशा पद्धतीने काय भूमिका मांडायच्या हा विषय महत्त्वाचा आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय येऊ शकतो तो म्हणजे त्यांच्या नेत्यांची, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची नेत्यांची जी सुरक्षेमध्ये Y+मधून वाय करण्यात आलेली आहे, कपात करण्यात आलेली आहे, त्या बाबतीतला मुद्दा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडून उपस्थित केला जाऊ शकतो। त्यामुळे हे आणि असे मुद्दे आहेत, अनेक मुद्दे आहेत। मात्र त्याच्यामध्ये धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार का हा तितकाच एक महत्त्वाचा विषय असणार आहे। कारण गेले काही दिवस राजकारण जे आहे ते त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत आणि त्याच्यामुळे तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हो, नक्कीच पंकज, या बैठकीत नेमकं काय घडू शकतं, काय नेमके निर्णय समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।